झी 24 तास एक पाऊल पुढे. मला तुम्हाला महाराष्ट्रातल्या पाणी स्थितीबद्दल बोलतं करायचं. याचं कारण महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती अत्यंत चिंताजनक झालेली आहे. मला सांगा, पावसाने नेमकी दडी का मारली? पाऊस कमी का पडू लागला? त्याच्या कारण मी जाणार नाही. कोणी म्हणतं ग्लोबल वॉर्मिंग, कोणी म्हणतं नाही ग्लोबल वॉर्मिंग नाही. तो वादात पडणं न पडण्यात आज स्थिती आपल्याकडे समोर आहे ते आपण ऍक्सेप्ट करूया. ही जी कारणं आहेत, आज पाणी मिळत नाही आपल्याला, याची माझ्या दृष्टीने 5 कारणं आहेत. त्याचा जर आपण अभ्यास केला असता तर आपल्याला ही स्थिती आज नसती आली. पण पाऊस दुष्काळ आज पडला का? आपल्या 5 दुष्काळ पडलाय. म्हणजे आज स्थिती यंदा पाऊस पडला नाही म्हणून दुष्काळ असं नाही आहे. काही वर्ष आपण दुष्काळ सामना करतोय, पण म्हणजे शिकत नाही त्यात. मी जास्त काही केलं नाही, 5 गोष्टींचा अभ्यास केला. त्यातल्या 3 गोष्टी पावसाशी निगडीत आहे. त्यावेळेस मी नाव काही द्या, ग्लोबल वॉर्मिंग मला काही म्हणायचं नाही, पण मी त्या वादात पडत नाही. मला एवढं समजते आता ही स्थिती आपल्या समोर आहे. काय स्थिती आहे? त्यात 3 बदल झाले पावसामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये. पावसामध्ये मागच्या 30 वर्षात लक्षणीय बदल झाले. 3 बदल. कोणते बदल होते? त्यातला पहिला बदल असा आहे की पूर्वी काय होतं की माझ्या लहानपणी मला आठवते, रोज पाऊस पडायचा, झड लागायची, सूर्याचं दर्शन व्हायचं नाही. आम्हाला कंटाळायचा कधी सूर्य दिसेल. रोज थोडा त्यामुळे तो पाऊस मुरायचा, पाणी मुरायला वेळ मिळायचा. म्हणून आम्हाला, आणि त्या लोकसंख्या कमी होती, अनेक गोष्टी होत्या, ते पाणी आम्हाला पूर्ण उरायचं. आणि ते उरलेलं पाणी खालून वाहत जाऊन आमच्या गावच्या बारक्या नाल्याला मिळायचं. आणि माझ्या गावचा बारका नाला मे मध्ये वाहत होता. हे खरं त्याचं तांत्रिक कारण आहे. आता काय झालं? पाऊस कमी झाला का? अजिबात नाही. कोणी हा भ्रम? महाराष्ट्रातला पाऊस कमी झालेला नाही, अजिबात नाही कमी, उलट वाढतोय. काय सांगताय तुम्ही? महाराष्ट्रातला पाऊस वाढतोय. मग हे जे सगळे दुष्काळी तालुके वर्षानुवर्ष वाढत जात आहेत, आमदार मोर्चे घेऊन जात आहेत की आमचा तालुका दुष्काळी करा, आमचा तालुका दुष्काळी करा, हे काय गावडू बंगाल आहे? तुम्ही जर त्याचं पाहिलं तर सरासरी पाऊस तेवढाच आहे, किंबहुना जास्त आहे. परंतु एखाद्या वर्षी पाऊस नाही आला म्हणून आता संपलं सगळं असं म्हणण्यामध्ये आपण अभ्यास केला पाहिजे की झालं काय. आता होतं काय की एका दिवशी खूप पाऊस पडतो, पुन्हा महिनाभर पाऊस येतच नाही. याचे दुष्परिणाम काय की आमचं जे खरीपाचं पीक धोक्यात आलं. कारण त्याला जेव्हा पाणी पाहिजे पाणी मिळत नाही, जेव्हा नको त्याला खूप पाणी मिळत आहे. हे आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. आपण जे नाही करू शकतो, काय याचं कारण असेल बरोबर मला माहित नाही, पण आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. दुसरा बदल झाला, हा जो जोरात पाऊस पडतो हा दिस इज अनइव्हनली डिस्ट्रीब्युटेड. इथे पडतो, इथे पडत नाही. अगदी विनोद करायचं म्हटलं तर बैलाच्या एका शिंगावर पाऊस पडतो, दुसऱ्या शिंगावर टिपूस नाही. म्हणजे पहिला बदल असा आहे पावसातला की पाऊस प्रचंड कोसळतो, पण तो अत्यंत कमी वेळ कोसळतो, त्यामुळे पाऊस जमिनीत मुरत नाही, वेळच मिळत. दुसरा, इकडे पडतो तर 10 फुटावर पडत नाही, पुन्हा पडत नाही. हे सुद्धा आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. आपण हे बदलवू शकत नाही. हा नेचर मधला बदल आहे. तिसरा बदल काय आहे? तिसरा बदल असा आहे की तुम्ही जर गेल्या 10-15 वर्षाचा रेनफॉल रेकॉर्ड काढला, ज्याला मी हायड्रोग्राफ म्हणतो, तर तो असा वेव्ही येतो आहे. 2 वर्ष दुष्काळ, 30 वर्षी महापूर. म्हणजे दुष्काळ म्हणून प्रॉब्लेम, महापूर म्हणून प्रॉब्लेम. आमचा शेतकरी दोन्हीकडून मारला गेला. म्हणजे ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्याच ठिकाणी महापूरही आहे. सगळे 4 महिन्यात येतो महापूर त्याच ठिकाणी. हा शोकांतिक आहे महाराष्ट्राची. झालं काय? हा 3 गोष्टी. चौथी गोष्ट आम्ही लक्षात नाही दिली. आमच्याकडे जी भूस्तर रचना आहे, ज्याला मी जिओलॉजी म्हणतो, कुठला दगड, कुठली माती आहे, काय फॉर्मेशन आहे, तुम्ही अभ्यास नाही केला. त्याचं कारण कुठलाही दगड सारख्याच प्रमाणात पाणी घेऊ शकतो आणि देऊ शकतो असं नाही. त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याचे पॅरामीटर्स काय आहे, त्याची पोरॉसिटी काय आहे, त्याची परमिएबिलिटी काय आहे, तुम्ही अभ्यास नको करायला. तो अभ्यास कोणी केला नाही. म्हणजे आपलं म्हणणं आहे की महाराष्ट्राची दुष्काळाची समस्या दूर करण्याकरता ज्या पद्धतीनं, शास्त्रोक्त पद्धतीनं जमिनीचा अभ्यास व्हायला पाहिजे होता, कारण शेवटी जमीन खडक याच्यातच पाऊस साठवला जाणार आहे, तो अभ्यास आजवर शास्त्रोक्तरित्या झालेला नाही. 5वी गोष्ट, जंगल कटाई झालं. आपल्याला फार मोठं प्रॉब्लेम झाला. महाराष्ट्रात जंगल उरलीच नाही. मेळघाट, भामरागड. दुष्परिणाम झाला की जंगलाच्या झाडांच्या मुळावाटे जे पाणी जमिनीत जायचं नॅचरली, ते बंद झालं. जंगलामुळे पाऊस पडतो हे अर्ध सत्य आहे, परंतु जंगलातल्या झाडांच्या मुळावाटे पाणी जमीन जाते पूर्ण सत्य आहे. ते आम्ही बंद केलं. आणि आम्ही सुद्धा पाणी टाकायचे प्रयत्न थांबवून टाकले, काहीच केलं नाही. आणि त्या जंगलकट्यामुळे सगळे नाले आमचे उथळ झाले. आणि नुसतं उथळ नाही, वर्षानुवर्ष पाणी जाऊन ते कडक झाले. हा मुद्दा जरा पुन्हा नीट समजावून सांगा की काय झालं नेमकं त्या नाल्यांचं आणि बंधाऱ्यांचं. जंगल होते, त्यामुळे त्या झाडाच्या मुळावाटे आपोआप पाणी खाली जायचं. दे आर नॅचरल पर्क्युलेटिंग एजंट्स, रूट्स ऑफ द ट्रीज. ते बंद झालं आणि जंगल कटाई झाली. त्याचा परिणाम झाला की ती सगळी माती खाली यायला लागली.
प्रचंड पाऊस पडायचा, भूस्खलन व्हावं लागलं. भूस्खलन आणि सगळी माती खाली आली, आमची सगळी नाली उथळ झाली. नुसती उथळ नाही, वर्षानुवर्षी पाणी जाऊन ते कडक झाले. तिथे आम्ही बंधारा बांधला. लोकांचा समज काय की बंधारा बांधला की पाणी जिरतेच, असा एक लोकांचा गैरसमज होता. चूक आहे. जो आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक शासकीय धोरणांमध्ये आम्हाला दिसतो. बंधारे बांधले आहेत, पाणी थांबल्यावर दिसतं 1 फूट 2 फूट. ते खाली जाऊ शकत नाही, कारण खाली कडक आहे, काळी माती आहे, ती कडक झाली आहे. म्हणजे वरच्या स्तरामध्ये माती आहे, तिथे पाणी जातं. नाही, पाणी मातीच काय पाणी खात होते. माती इम्परिव्हस आहे. ती ब्लॅक कॉटन जी आली आहे, हा जो गाळ आहे हा इम्परिव्हस आहे. पाणी खाली जाऊ त्या प्रमाणात थोडंफार जातं, पण त्या जात नाही. त्यामुळे आम्ही बंधारा बांधला, पाणी दिसतं, ती लगेच वर जातो, म्हणून त्याला नाव दिलं बाष्पीभवन बंधारे. असे प्रत्येकात किमान 5 बंधारे आहेत, ज्याचा कवडीचा उपयोग नाही. म्हणायला बंधारे आहेत, फायदा काहीच नाही. शिवाय शेतकऱ्याला पाणी मिळत नाहीये त्या बंधाऱ्यापासून. ही स्थिती आहे गाव. म्हणजे गावोगावी लक्षावधी जे बंधारे आमच्या शासनानं बांधले त्याचा म्हणावा तसा उपयोग आता अल्पभूधारकांना किंवा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना काहीही झालेला नाही. होणार. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता आणखीन वाढते. म्हणून मी याचं वर्णन जेव्हा करतो या सगळ्या कामाचं, झालं गेल्या 60 वर्षात काम झालं आपलं, प्रचंड पैसा खर्च केला आपण, योजना खूप चांगल्या होत्या, पण त्याची अंमलबजावणी ही नाही झाली बरोबर. तर तांत्रिक दृष्ट्या कोणी अभ्यास नाही केला आणि झालं काय शेवटी, ऑपरेशन सक्सेसफुल, पेशंट डाईड. म्हणजे शस्त्रक्रिया यशस्वी, रोगीच मेला. हो, ज्या रोगासाठी आम्ही सगळं केलं, पैसा खर्च केला, तो मेला. आता काय उपयोग आहे? त्यामुळे आपल्याला याचा पुन्हा सातत्याने विचार करावा. खानापूरकर असं सांगतायत की महाराष्ट्रात पाऊस अजिबात कमी नाही, इनफॅक्ट तो वाढतोय. महाराष्ट्रातला दुष्काळ हा चुकीच्या धोरणांमुळे झालेला आहे. बंधारे नसून ते बाष्पीभवन बंधारे आहेत. भूस्तर रचनेचा अभ्यास न करता केलेल्या उपाययोजनांमुळे दुष्काळाची तीव्रता वाढतीये. या सगळ्यावरचा नेमका उपाय काय आहे, ती उपाययोजना काय, धोरणात काय बदल करावे लागतील, त्याची दिशा काय असेल, ही सगळी चर्चा आपण आता करणार आहोत दुसऱ्या अशाच एका बंधाऱ्यावर जाऊन, जिथे याच्यापेक्षा जास्त पाणी असणार आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.